मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता 5वी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 20 माझं शाळेचं नक्की झालं या पाठाचे स्पष्टीकरण पाहणार आहोत। माझं शाळेचं नक्की झालं या पाठाच्या लेखिका आहेत विमल मोरे। मुलांनो, भटक्या समाजातील जे लोक असतात त्यांना राहण्यासाठी व्यवस्थित घरं नसतात, तसेच त्यांच्याकडे व्यवस्थित कामधंदाही नसतात आणि ते कोणत्याही एका जागेवर स्थायिक नसतात। त्यामुळे यांच्या मुलांना शिक्षण मिळणं खूप कठीण होतं। मुलांना शिक्षण मिळत नाही तर मुलींना शिक्षण मिळणं ही तर खूप दूरदूरची गोष्ट भटक्या समाजामध्ये असते। परंतु अशी परिस्थिती असताना सुद्धा लेखिकेचा भाऊ लेखिकेला शाळेत घालतो, त्याची सर्व हकीकत या पाठामध्ये लेखिकेने आपल्याला सांगितलेली आहे। कोल्हापूरमधल्या कळंबा मध्यवर्ती कारागृहाजवळ रस्त्याला लागूनच एका सरळ रेषेत 15-20 झोपड्या होत्या। कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक जिल्हा आहे। कळंबा हे कोल्हापूरमधील एक ठिकाण आहे। तर कारागृह म्हणजे तुरुंग। या कारागृहाजवळ रस्त्याला लागूनच एका सरळ रेषेत 15-20 झोपड्या होत्या। त्यातल्याच एका झोपडीत आम्ही राहत होतो। तर इथे लेखिकेने ते कुठे राहत होते ते सांगितलेलं आहे। मातीच्या कच्च्या विटांनी बांधलेल्या भिंती, त्या पण पावसाचं पाणी मुरून पडण्याच्या बेतात होत्या। पाणी मुरणे म्हणजे पाणी त्यात जिरपणे, बेत म्हणजे तयारी, म्हणजे पावसाचं पाणी कच्च्या विटांनी बांधलेल्या भिंती होत्या आणि त्यात पावसाचं पाणी जिरून जिरून त्या सुद्धा पडण्याच्या बेतावर होत्या। फुटकी तुटकी कौलं वरती टाकली होती आणि त्या झोपड्यावर काय होतं, फुटकी तुटकी कौलं टाकलेली होती। आतली जमीन तर सतत ओलसरच असायची, त्यामुळे त्या झोपडीत नेहमी कुबट वास यायचा। कुबट वास म्हणजे कुजलेला वास। उठून उभं राहिलं तर वरची कौलं डोक्याला धाडकन लागायची। मोठ्या माणसांना उभं राहून कसलंच काम करता येत नव्हतं। झोपडीत एका बाजूला 4-5 फाटक्या वाकळा पडलेल्या। इथे लेखिकेने तिचं घर कसं होतं याचं वर्णन केलेलं आहे। त्यावरून त्यांची परिस्थिती किती गरीब होती हे आपल्या लक्षात येत आहे। वाकळ म्हणजे गोधडी। त्याच वाकळा आम्ही अंथरायला पांघरायला वापरत असू। 7-8 जरमांची ताटं, चिंध्यांची, फाटक्या कपड्यांची 2-3 गाठोडी, पाण्यासाठी 2 जर्मनची पातेली, 1 पत्र्याची घागर आणि अशोक दादाला नुकतीच मिळालेली पोलीस खात्याची काळी पत्र्याची पेटी, एवढंच आमच्या घरातला एकूण संसार। शिवाय दारात एक रांजण होता। रांजण म्हणजे एक मातीचं भांडं ज्यामध्ये पाणी भरून ठेवलं जातं। त्या झोपडीत अशोकदादा, त्याची बायको सुमिती, लिंगाप्पा, मरप्प्या, मधू, माझा चुलत भाऊ सिद्धू असे 6 जण राहत होतो। तशातच 3-4 दिवसापासून माझे वडील, आई, मी आणि माझी बहीण मंगल असे आम्ही आणखीन 4 जणही तिथंच आलो होतो। सर्वांना झोपायला सुद्धा जागा पुरत नव्हती। उद्या आम्हाला पुन्हा बोरगावला पालांवर जायचं होतं। आई आणि बाबा जायची तयारी करत होते। पाल म्हणजे भटक्या जमातीचं राहायचं एक साधन। आईने 2-3 ताटल्या वेगवेगळ्या रंगांची जोडलेली 2 पातळं एका मोठ्या पिशवीत भरली। बाबाही बारीक सारीक सामान दुसऱ्या पिशवीत भरू लागले होते। तोच अशोकदादा ड्युटीवरून घरी आला। तो आईला सामान भरताना बघून म्हणाला, आई कुठं जायची तयारी चालली आहे? आई म्हणाली, जा तू मागाला, किती दिस इथं बसून खायचं? दादानं बाबांना विचारलं, बाबा कुठल्या गावाला जाणार?
आपल्या लोकांची बोरगावला पालं हायती. हायती म्हणजे आहेत. उद्या मोरल्या गावाला जाणार हायती. मोरल्या म्हणजे त्याच्या पुढच्या गावाला ते जाणार आहेत. तवा आजच जायला पाहिजे, बाबा म्हणाले. तवा म्हणजे तेव्हा, पाहिजे म्हणजे पाहिजे. आई मला म्हणाली, इमे बघत काय उभी हायसी, तुझी कापडा आणि इकडं, उशीर होतो या, निघाया. म्हणजे लेखिकेची आई लेखिकेला म्हणाली. आईचं बोलणं ऐकून दादा म्हणाला, आई इमीला घेऊन जाऊ नको, मी तिला शाळेत घालणार आहे. शाळेत म्हटल्याबरोबर बाबांचं डोकं भडकलं. बाबा रागानंच दादाला म्हणालं, तुझं डोसकं बिस्कं फिरलं का काय? पुरीला शाळेत घालतो म्हणतोस. पुरीला म्हणजे पोरीला. लय शिकलास म्हणजे शैना झालास वय, दादा शांत आवाजात म्हणाला. बाबा तुम्ही उगीच चिडता, त्यात एवढं चिडण्यासारखं काय? इथे यावरून आपल्या लक्षात येतंय की लेखिकेच्या वडिलांचा लेखिकेला शाळेत घालण्यासाठी विरोध होता. आहे चांगली शिकली तर कुठंतरी नोकरी करील. आजकाल शिक्षणावर सगळं चालतं. दादाचा शहाणपणा बाबांना पटणार होता थोडाच. बाबा म्हणाले, शाळा शिकून काय करायचंय? घरात खायला आण नाही, आणि हिच्या शाळेला पैकं कुठून आणायचं? आण म्हणजे अन्न नाही, पैकं म्हणजे पैसे. त्या परीस म्हणजे पेक्षा. लग्नच कुठं ठरतंय का बघू? तिच्या शाळेचा खर्च मी बघतो, तुम्ही काळजी करू नका. आणि लग्न करायला काय ती मोठी बाई झाली का? आता कुठं ती 6 वर्षाची आहे. तुम्ही तिकडं काय पण करा, मी इमीला शाळेत घालणार आहे, दादा म्हणाला. इतका वेळ गप्प बसलेली आई म्हणाली, तुझा बा असाच हाय. तुझ्या वक्ताला शाळेत घालताना असंच केलं. तुझ्या शाळेसाठी म्या तुझ्या बाचा लय मार खाल्ला. तुझी आजी बरी, ती तुमच्या शाळेसाठी गावात राहिली. शाळेसाठी म्हणजे शाळेसाठी राहिली भाकरी करून घालायला. तेव्हा तुम्ही शाळा शिकला. तुला लिंग्याला आणि जिन्नूला म्हातारीनं सांभाळलं. आम्ही असं भीक मागत फिरत होतो. तुझ्याजवळच तर मर्या शाळा शिकल्या ती. तुझ्यासारखीच ती पोरं कुठंतरी काम करून खात्याली. तू म्हणतोस तर इमीला ठेव तुझ्याजवळ, शिकली तर शिकल. बाबा आईकडं रागानं बघत म्हणाले, तुम्ही माय लेकरं काय करायचं ते करा. उद्या पुरीचं लगीन झालं नाही म्हणजे घरात ठेवून बसायला लागेल. बाबांचं बोलणं ऐकून वहिनी गालातल्या गालात हसली. वहिनी शाळा शिकलेली होती. वहिनीच्या भावानं म्हणजे दाजीनं ती पायाने अधू असल्यामुळे उद्या कुणी लग्न केलं नाही तर कुठंतरी नोकरी तर करील म्हणून शाळेत घातलं होतं. आई बाबा मंगल आणि मधूला घेऊन बोरगावला पालावर गेले. मला करमत नव्हतं. सारखी आईची आठवण येत होती. पहिल्यांदाच आईला सोडून राहायची वेळ आली होती. आई जाताना म्हणाली होती, माझी सय काढत बसू नगू, शाळेत जात जा. वहिनीवर भांडू नगू, ध्यान देऊन शाळा शिक म्हणजे झालं. दादा 8 वाजता कामावर निघाला होता. दादाला उशीर झाला होता. दादा गडबडीने कपडे घालत होता. कपडे घालता घालता तो वहिनीला म्हणाला, सुमे आज इमीला शाळेत घेऊन जा. तिचं नाव शाळेत घालून ये. मला वेळ नाही, नाहीतर मीच गेलो असतो. पोरं कुठं गेली? घरात कोणीच नाही. पोराला जेवायला घालून शाळेत पाठव. दादा कामावर गेला. वहिनीने घरातील सर्व काम भराभरा आवरली. आमच्या घरापासून शाळा फार जवळ होती. 4-5 झोपड्या ओलांडल्या की दगडी बांधकाम केलेली एक मोठी शाळा होती. तिथंच पहिलीचा वर्ग भरत होता. शाळेशेजारीच मोठं वडाचं झाड होतं. वहिनी आणि मी शाळेत आलो. वहिनीने बाईंना नमस्कार केला. वहिनींची बाईबरोबर आधीचीच ओळख होती. माझे भाऊही त्या शाळेत शिकत होते, फक्त त्यांचे वर्ग दुसरीकडे भरत होते. वहिनी म्हणाली, हिचं नाव शाळेत घालायचे. बाईंनी माझ्याकडे निरखून बघितलं आणि माझी माहिती विचारायला सुरुवात केली. मुलीचं पूर्ण नाव काय? वहिनी म्हणाली,
नामदेव भोसले. बाईंनी नोंदवहीत लिहून घेतलं. हिची जन्मतारीख सांगा. जन्मतारीख कुणाला माहिती होती? मी जन्मलेले वर्ष मात्र वहिनीला माहिती होतं. तिने जन्मतारीख सांगून टाकली. बाईंनी सर्व माहिती लिहून घेतली. नारळ आणलं का? बाईंनी वहिनीला विचारलं. वहिनी बाईंच्या तोंडाकडे बघू लागली. बाई थोडा वेळ थांबून म्हणाल्या, शाळेत नाव घातलं म्हणजे नारळ किंवा ₹1.25 द्यावा लागतो. तुम्हाला माहीत नाही का? वहिनी म्हणाली, मी नारळ नाही आणला. पैसे तर माझ्याजवळ नाहीत. नंतर आणून देईल. वहिनी घरी गेली. मी शाळेत बसले. बाई वर्गात शिकवू लागल्या. थोड्या वेळाने बाईंनी मला जवळ बोलवलं. माझी पाटी घेतली. ग म भ न ही 4 मुळाक्षरे लिहून दिली आणि ती गिरवायला सांगितली. मी माझ्या जागेवर येऊन बसले. दुपारी जेवणाच्या सुट्टीत घरी आले. माझे सगळे भाऊही जेवणासाठी घरी आले होते. आम्ही जेवण करतो न करतो तोपर्यंत शाळेची घंटा झाली. वहिनीने पैशासाठी 2-3 डबे उघडून बघितले. त्यात काहीच नव्हतं. आमच्या शेजारी पाटलांची मुलगी लता राहत होती. आम्ही तिला लताक्का म्हणायचो. वहिनी लताक्काच्या घरात गेली. मी पण तिच्या मागोमाग गेले. वहिनी लताक्काला म्हणाली, लताक्का तुमच्याजवळ ₹1.25 आहे का? इमीच्या शाळेत द्यायचं आहे. मी ते आल्यावर परत करीन. लताक्काने घरात सगळी शोधाशोध केली आणि माझ्या हातावर ₹1.25 ठेवला. मी तो घेऊन शाळेत गेले आणि माझ्या शाळेचं नक्की झालं. मुलांनो, लताक्काने दिलेला ₹1.25 घेऊन लेखिका शाळेत गेली. तो बाईंना दिला आणि लेखिकेच्या शाळेचं नक्की झालं. नक्की झालं म्हणजे पक्क झालं. इथून पुढे लेखिका दररोज शाळेत जाणार होती. भटक्या समाजात असून सुद्धा लेखिकेने शिक्षण घेतलं. त्याच लेखिकेचा हा पाठ तुम्हाला पाठ्यपुस्तकात अभ्यासासाठी आहे आणि हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. हा धडा तुम्हाला नक्कीच समजला असेल. तर अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.